मित्रांनो आता याचं रक्त काढून घेतलं भाऊ. याचं रक्त का बरं काढलं मी तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगतोच. मित्रांनो आमचा ना सकाळी नाश्त्याला जात नाही विचार चालला होता. आता आपल्याला कॉलेजलाच नाही जायचं डायरेक्ट. तुम्ही म्हणता असे याला कॉलेजला का बरं नाही जायचं. मित्रांनो आता आहे ना आपली इन्सिमची पेपर येऊ राहिली. पुढच्या सोमवारी आपले पेपर आहे. मग बरं म्हणतात आता डायरेक्ट पेपरला जाऊ आपण आता अभ्यास करू. म्हणलं खरं आहे भाऊ तुमचंच. नाश्ता विचार करून आपण डायरेक्ट गेलो कॉलेजमध्ये. तर तिथे मोकर गाड्या लावल्या होत्या. गाड्या म्हणजे ना डायरेक्ट ॲम्ब्युलन्स लावल्या त्या भाऊ. तिथून गेलो आपण डायरेक्ट आपल्या क्लासमध्ये. इथं एवढीच पोरं गेली होती. म्हणलं आपली बातमी ऐकली काय पोरांनी कॉलेजला न येण्याची. त्याच्यानंतर मित्रांनो जेवढी पोरं होती तेवढ्यांचे 2 लेक्चर झाले. काल तुम्ही याला माझ्या ब्लॉग मध्ये पाहिलेच असन. डायरेक्ट पुष्पा पिक्चर मधला शेकाव दिसतोय भाऊ. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर मित्रांनो काही टाइमपास नव्हता. एंड आपल्याला 7 पुती 5 पुती गोष्ट सांगायची सुरुवात केली भाऊ. याची गोष्ट आहे ना मित्रांनो आम्हाला ऐकाय नाही आली. त्याच्यामुळे मी तुम्हाला पुढल्या ब्लॉग मध्ये नक्की दाखवतो. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला जायचं होतं जेवायला. इथे खाली आलो तिथे लायब्ररी मोकार गर्दी होती. म्हणलं काय चाललंय पाहा बरं. हातात घेऊन डायरेक्ट यांचं डायरेक्ट आडू पाडून रक्त काढायचं काम चाललं होतं भाऊ. याचं रक्त काढून झालं लगेच याला आडू पाडलं. त्याचं होत आहे कुठे लगेच याच्या खूपासली सुई आणि घेतलं ना रक्त वडून. त्याच्या माग निखिल पावलं उलट पाडलं भाऊ. डायरेक्ट घेतलं त्याचं बी रक्त काढून. मग काय त्यांच्या मागे डायरेक्ट नंबरलाच लागेल होते पा. एवढं सगळं पाहून तुम्हाला कळायचं ना आपल्या कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर होतं आज. आपल्याला मित्रांनो त्या सुईचं मोकार बे वाटत आहे. त्याच्यामुळे आपण आलो हॉस्टेलला निघून डाय. आमच्या तिघांचं बी त्याची त्याच्यामुळे आम्ही आलो हॉस्टेलला निघून डाय. त्याच्यानंतर मित्रांनो हॉस्टेलला आलो. इथे हॉस्टेल याची स्टाईल कशी वाटली तुम्हाला झोपायची कमेंट करून नक्की सांगा मला. मित्रांनो यांनी ना रक्तदान केलं आज. त्याच्यामुळे यांनी आल्यावर पडी आणली. मित्रांनो आता ना आपल्याला आपली रूम लक्झरी बनवायची. यांनी आल्या डायरेक्ट टेस्टिंग चालू केली. हा रातचा बाहेर काय पाहत होता काय माहिती. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मला.